गणेशोत्सवाच्या पण आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा या ठिकाणी मी देतो। आणि खऱ्या अर्थाने सुखकर्ता जो आहे गणपती बाप्पा हे सगळे विघ्न दूर करतो आणि आनंद लोकांच्या जीवनामध्ये अर्पण करत असतो। आणि म्हणून माझ्या लाडक्या लाभार्थी बहिणींचं मनापासून मी अभिनंदन करतो। तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी गणरायाला मी साकडं घालतो। कुठल्याही योजना बंद केलेल्या नाहीत। लाडकी बहीण योजना आता 1500 रुपये सुरू आहेत। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना आज गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। बघा, आजपासून गणेशोत्सव सुरू होत आहे, त्या अनुषंगाने सर्व लाडक्या बहिणींसाठी आताच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आनंदाची बातमी दिलेली आहे। तर ती बातमी म्हणजे आजपासून सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा 14 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तांतर सुद्धा होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज 27 ऑगस्ट आहे, आज वार बुधवार, तर आज सकाळपासून सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे। त्या संदर्भात आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी माहिती दिली। आणि 27 तारखेला गणरायाचं आगमन होतंय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। पण ते आगमन होत असताना आम्ही दर महिन्याला पगार जो करतो, वेतन जे देतो, पेन्शन जे देतो, तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तांतर होत असतो। त्यामुळे ऑगस्ट हप्ता हा ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तांतर सुद्धा होतच आहे। म्हणजेच आज 27 ऑगस्ट, आज वार बुधवार, उद्या 28 ऑगस्ट, उद्याचा वार गुरुवार आणि परवा दिवशी 29 ऑगस्ट, परवा दिवशी शुक्रवारी सुद्धा पैसे येणार आहेत। म्हणजेच बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या 3 दिवसांमध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर होणार आहेत। म्हणजेच आजपासून पुढील 3 दिवस सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा सामणार आहे। परंतु आज गणेशोत्सवानिमित्त या प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, कारण याच 12 जिल्ह्यामध्ये जुलै हप्ता सर्वात अगोदर आलेला होता। त्यामुळे याच 12 जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट हप्ता सर्वात अगोदर येणार आहे। त्या संदर्भात देवेंद्र फडणवीस आज 12 वाजता लाडक्या बहिणींना 1500च्या ऐवजी 2100 रुपये देण्याचा आमचा संकल्प। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे। ती गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींना ऑगस्ट हप्ता 1500 रुपयांऐवजी 2100 रुपयाप्रमाणे विस्तांतर सुद्धा होणार आहे। म्हणजेच आज दुपारी 12 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत हे पैसे अशाच पद्धतीने विस्तांतर सुद्धा होणार आहे। परंतु सर्व बहिणींना ऑगस्ट हप्ता हा 2100 रुपयाप्रमाणे मिळणार नाही। काही बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता फक्त 500 रुपये येणार आहे, तर काही बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता फक्त 1000 रुपये येणार आहे, तर काही बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये येणार आहेत, तर काही बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये सुद्धा येणार आहे। एकंदरीत 500 रुपये, 1000 रुपये, 1500 रुपये, 2100 रुपये कोणकोणत्या प्रकारच्या बहिणींना मिळणार आहे त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, राज्यातील सर्व महिलांना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू सुद्धा केलेली होती आणि या लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण सुद्धा होऊन गेलेलं आहे। म्हणजेच मागच्या वर्षी गणेशोत्सवानिमित्त पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला होता। त्याचप्रमाणे या वर्षी म्हणजेच आज 27 ऑगस्ट 2025 साली सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये परत एकदा ऑगस्ट हप्ता आजपासून विस्तांतर सुद्धा होतच आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, सर्व लाडक्या बहिणींचा गणेशोत्सव सण हा 100% गोड सुद्धा होणार आहे। त्यासोबत ज्या ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल, तर अशा लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून 3 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। जर तुम्ही रेशनधारक लाडक्या बहिणी असाल तर तुम्ही सुद्धा या 3 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। म्हणजेच रेशनधारक लाडक्या बहिणींना मोफत 3 वस्तू सुद्धा मिळणार आहेत आणि या
3 वस्तू एकंदरीत 1 लाखाच्या किमतीच्या आहेत। त्यामुळे सर्व रेशनधारक लाडक्या बहिणीने सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। बघा, लाडक्या बहिणीनं कालच तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता येणार होता, परंतु काल काही तांत्रिक अडचण असल्यामुळे कालपासून तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता आलेला नव्हता। परंतु आज 27 ऑगस्ट आहे, आज गणेशोत्सव आहे, तर या गणेशोत्सवाच्या निमित्तानं तुमच्या खात्यामध्ये आजपासून पैसे सुद्धा येणार आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे हस्तांतर सुद्धा होणार आहे, कारण कालच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून ऑगस्ट हप्त्यासाठी 36 कोटींचा निधी मंजूर सुद्धा करण्यात आलेला होता आणि कालच हा 36 कोटींचा निधी या प्रमुख बँकांमध्ये हस्तांतर सुद्धा करण्यात आलेला होता। त्या बँकांमधून आज पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता हस्तांतर सुद्धा होणार आहे। बघा, लाडक्या बहिणीनं भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस करत होतात, तुमच्याकडून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कमेंटच्या माध्यमातून, कॉलच्या माध्यमातून, SMS माध्यमातून विचारपूस सुद्धा केली जात होते की ऑगस्ट हप्ता कधी येईल आणि आमच्या खात्यामध्ये अजून जुलै हप्ता आलेला नाही, तर आम्हाला जुलै आणि ऑगस्ट हप्ता या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे मिळणार आहेत का? अशा प्रकारचे प्रश्न भरपूर लाडक्या बहिणींकडून विचारपूस सुद्धा केले जात होते। बघा, लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे हस्तांतर होणार आहेत का? फक्त ऑगस्ट हप्ता येणार आहे, या संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे, ती महत्त्वाची अपडेट सुद्धा पाहणार आहोत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी ती महत्त्वाची अपडेट पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद सुद्धा करायचं नाही। बघा, लाडक्या बहिणीनं आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 13 महिन्यांचे 13 हप्ते हस्तांतर सुद्धा झालेले आहेत। एकंदरीत राज्यातील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 13 हप्त्यांचे 19,500 रुपये हस्तांतर सुद्धा झालेले आहेत, म्हणजेच 100% लाडकी बहीण योजना सक्सेसफुल सुद्धा झालेली आहे। ज्याप्रमाणे तुम्हाला आतापर्यंत 13 हप्ते मिळालेले आहेत, त्याचप्रमाणे पुढील 4 वर्ष या लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते हस्तांतर सुद्धा होणार आहेत। परंतु अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्या पात्रतेमध्ये बसत आहेत, तरी पण त्यांच्या खात्यामध्ये जून हप्ता, जुलै हप्ता आलेला नाही, तर त्यांनी काही महत्त्वाची कामे करायची आहेत, कारण लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी करण्यात येत होते, तर या पडताळणीमुळे भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे आलेले नव्हते। त्यामुळे राज्य सरकारने आदेश दिलेला आहे की मागील हप्त्यांचे पैसे हस्तांतर सुद्धा होणार आहेत। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही, म्हणजेच लाडक्या बहिणीनं कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय सुद्धा होणार नाही, सर्व लाडक्या बहिणींना समान पैसे हस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा, लाडक्या बहिणीनं सर्वात अगोदर बघून घेऊयात की ज्या 12 जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट हप्ता हस्तांतर होणार आहे, तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। त्यासोबत आज कोणत्या बहिणींना पैसे मिळतील, उद्या कोणत्या बहिणीला पैसे मिळतील आणि परवा दिवशी कोणत्या बहिणीला पैसे मिळणार आहेत, त्यासोबत सर्वात अगोदर कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, त्यासोबतच मागील हप्त्यांचे पैसे येणार आहेत का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व मिळून किती पैसे येणार आहेत। बघा, अशा प्रकारचे प्रश्न कमेंटच्या माध्यमातून विचारण्यात आलेले होते, ते प्रश्नांची उत्तरे सुद्धा देणार आहेत। त्यासोबत आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट हप्ता हस्तांतर होईल ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत त्याची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणीनं तुमच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस सुद्धा केली जात होते की राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू सुद्धा करण्यात आलेले होते, तर या योजनेच्या माध्यमातून गॅस कनेक्शनचे पैसे कधीपासून हस्तांतर होणार आहेत, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी एका मिनिटामध्ये पाहणार आहोत। त्यामुळे 1 मिनिट काळजीपूर्वक हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे। परंतु लाडक्या बहिणीनं राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुद्धा करण्यात आलेली आहे, तर या पडताळणीमुळे सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता येणार नाही, फक्त ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै हप्ता आलेला असेल अशा जुलै हप्ता आलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे पैसे हस्तांतर सुद्धा होणार आहेत। परंतु ज्यांना जुलै हप्ता आलेला नसेल त्यांनी एक काम करायचं आहे, त्यानंतर त्यांना सुद्धा जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे हस्तांतर सुद्धा होणार आहे। परंतु आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट हप्ता हस्तांतर होईल तर त्या 12 जिल्ह्यांची यादी कोणकोणती आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु या 12 जिल्ह्यांमधील सर्व लाडक्या बहिणी या नियमांमध्ये बसत असावेत तरच त्यांना पैसे येतील,
अन्यथा त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा येणार नाहीत। बघा, लाडक्या बहिणीनं ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेले होते त्यावेळेसच राज्य सरकारच्या माध्यमातून नियम सुद्धा लावण्यात आलेले होते। तेच नियम या 2025 सालामध्ये लावण्यात आलेले आहेत। बघा, सर्व लाडक्या बहिणींना हे नियम माहिती आहेत, परंतु काही लाडक्या बहिणींच्या लक्षात नसतील किंवा लाडक्या बहिणींनी जाणीवपूर्वक याच्याकडे दुर्लक्ष केलेलं असेल तर अशा लाडक्या बहिणींनी हे नियम सुद्धा ऐकायचे आहेत। तर बघा, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पत्रकारांशी बोलत असताना त्यांच्या माध्यमातून माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणत्याही सदस्याकडे चारचाकी गाडी नसेल अशाच बहिणींना हे पैसे विस्तांतर होतील। त्यासोबतच ज्या घरामधील फक्त 2च महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील। त्यासोबतच ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल अशा बहिणींना पैसे येतील आणि ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल अशा बहिणींना सुद्धा पैसे येणार आहेत। एकंदरीत ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्यांचेच प्रत्यक्षात संपणार आहे, त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। बघा, हे नियम सर्व लाडक्या बहिणींना माहिती असतील, परंतु ज्या लाडक्या बहिणींना नियम माहिती नसतील त्या लाडक्या बहिणींना डबल हे नियम सुद्धा सांगण्यात आलेले आहेत। बघा, लाडक्या बहिणींनो, आता आपण नियम बघितलेले आहेत। आता आपण थेट 12 जिल्ह्यांची यादी आणि प्रमुख 10 बँकांची यादी सुद्धा बघून घेऊयात। परंतु ज्या बहिणींचे बँक खाता या 10 बँकेपैकी नसेल त्या बहिणींनी काय करायचं आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो, कारण लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या 10 बँका लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेण्यासाठी चालणार नाही। त्यामुळे जर तुमचं बँक खातं या 10 बँकेपैकी असेल तर तुम्ही लवकरात लवकर ते बँक खातं सुद्धा ट्रान्सफर करायचं आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, आज SBI बँकेमध्ये पैसे येतील, पोस्ट बँकेमध्ये पैसे येणार आहेत, त्यासोबतच महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये पैसे येतील, ICICI बँक, IDBI बँक, कोटक महिंद्रा बँक, त्यासोबतच कॅनरा बँक या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। त्यासोबतच लाडक्या बहिणीनं अजून 5 बँकांमध्ये पैसे येतील, तर या 5 बँका कोणकोणत्या आहेत त्या बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहे। परंतु लाडक्या बहिणीनं आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील तर 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। तुमच्या खात्यामध्ये हे पैसे 100% विस्तांतर सुद्धा होणार आहे। बघा, भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये जुलै हप्ता आलेला आहे, तर त्यांना ऑगस्ट हप्त्याची चिंता सुद्धा लागलेली होती, परंतु ऑगस्ट हप्त्याची चिंता सुद्धा मिटणार आहे, कारण राज्य सरकारच्या माध्यमातून या ऑगस्ट हप्त्यासाठी 3 याद्या सुद्धा जाहीर करण्यात आलेल्या आहेत। पहिली यादी 12 जिल्ह्यांची, दुसरी यादी 12 जिल्ह्यांची आणि तिसरी यादी 12 जिल्ह्यांची, म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमधील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। बघा, आज 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, तर आजचे 12 जिल्हे, उद्याचे 12 जिल्हे आणि परवा दिवशीचे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा आजच्या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आज पैसे येतील। जर तुमचा जिल्हा उद्याच्या 12 जिल्ह्यांपैकी असेल आणि परवाच्या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला उद्या आणि परवा सुद्धा पैसे येऊन जातील। तर बघा, लाडक्या बहिणीनं पुणे शहर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, त्यासोबतच परभणी, बीड, जालना, हिंगोली असेल, त्यासोबतच नंदुरबार, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हा। बघा, लाडक्या बहिणीनं या 12 जिल्ह्यांमध्ये जुलै हप्ता आलेला होता, त्यामुळे या 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर ऑगस्ट हप्ता विस्तांतर होऊ शकतो अशा पद्धतीची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। बघा, लाडक्या बहिणीनं पाऊस कधी पडेल याचा अंदाज हवामान अभ्यासक देत असतात, त्याचप्रमाणे सोन्याचे भाव कधी घसरतील, सोन्याचे भाव कधी वाढतील याचा अंदाज अनुभवी सराफ सुद्धा देत असतात। त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधीपासून विस्तांतर होईल अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळत असते। बघा, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश सणाच्या शुभ मुहूर्तावरती बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता येऊ शकतो। जर तुमच्या खात्यामध्ये आज गणेश चतुर्थी निमित्त ऑगस्ट हप्ता आला नाही तर तुम्हाला 31 ऑगस्टच्या अगोदर हा ऑगस्ट हप्ता विस्तांतर होईल। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे करून ठेवायची आहे। तुमच्या खात्यामध्ये 31 ऑगस्टच्या अगोदर ऑगस्ट हप्ता विस्तांतर होऊ शकतो अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा।